काय? दुधी. दुधी? तुझ्या काकांनी तरी पिठल्यामध्ये दुधी घातलाय का काय? हा? ह्या आई बाबांचं पत्ता नाही, काका कोणच ठाक. भाकरीमध्ये काय सोयाबीन घालतात? 100% गुण. भाकरीच्या पिठात सोयाबीन घातलं ना तर भाकऱ्या अशा टम फुटतात. मुद्दामून करताय ना तुम्ही हे सगळं? हा, गेम प्लॅन आहे तुमचा हा, मी हरावं म्हणून, हो ना? नाही. आउट. गेट आउट. गरज नाही मला कोणाची. गेट आउट. एकदा ट्राय तर करून बघा ना. दुधी पिठल्या. नमस्कार. नमस्कार भाई, बोला. ते हे तुमचा मित्र साहिल. साहिल. हा, त्याने हे दिलं होतं ते. हा, मग ते हे हो. हा, मग काय? मग मी आलो. हा, हो बाई. अरे काय असेल ते भाई बोल ना, राजधानीच्या स्पीडनी, नाहीतर ही कोकण एक्सप्रेस सटकेल पटरीवरनं. बोल. अच्छा, म्हणजे रेल्वे रिझर्वेशनचं ऑफिस आहे का? वोटिंग बूथ आहे. हॉटेल दिसतंय ना? मग सुरू कधी होणार आहे? जो जीता वही सिकंदर सुरू आहे भाई आतमध्ये. अच्छा, म्हणजे पारशी थिएटर आहे. कोण आहे? अरे हॉटेल आहे भाई, हॉटेल. मग जेवायला कधी मिळणार? जेवायला भेटणार ना भाई, 2 डिशेस भेटणार. एक 5 स्टार मधलं पिठलं भाकरी किंवा मग गावरान पिठलं भाकर. ते सुद्धा फ्री फुकट. काय? फुकट मिळणार आहे? हो भाई, पण त्यासाठी तुला वोटिंग करायला लागेल. म्हणजे जी डिश आवडली तुला त्यावर वोट करायचं. कोण मी? भाई लोकशाही आहे, तू सुद्धा. चालेल, पण मी माझ्या एक 25-30 मित्रांना बोलवलं तर चालेल का? 25-30? हा भाई बोलव ना भाई. मित्रांसोबत मित्रांसाठी काढलेलं हॉटेल आहे. पारशी भावाची फक्त जागा आहे, जीवा भावाची यारी दोस्ती आहे ना. बोलो, फोन फ्रेंड कर, राडा कर. हा चालेल. हॅलो सचिन माने, खयाली पुलावल्या. हा, फुकट जेवण आहे, फुकट. विकून खातोय. ब्लेसिंग्स, आशीर्वाद मागतेस? माझ्यासाठी मागत असशील तर नको मागूस. गरज नाहीये मला त्याची, कारण मला माहिती मीच जिंकणार आहे. तू इकडं कशी? कॅप्टनला मदत करत होती ना? हो, हाकलून दिलं त्यांनी मला. मला गरज नाही असं म्हणाले. आणि त्यांना सांगत होते मी की पिठल्यात दुधी टाकतात, बघ तू पण टाकतेस ना. तर म्हणाले तू जा इथून, नकोय मला मदत. म्हणून तुला मदत करायला आले. मला ठीक आहे, बस ना तू. पण नुसती बस. हा, बस नुसती. काही उगाच सतावून वगैरे करायला जाऊ. जायचं नाही, मी म्हणते स्वतःहून काय करायला नाही जायचं. हा, मी करेन. का? अगं मला येतं की पिठलं भाकरी करता, मी करते ना. नाही हो, येतं तुला, पण तुला मुंबईच्या स्टाईलच्या येत असणार ना पिठलं भाकरी. मी गावरान बनवणार आहे. मग तसं पण चॅलेंज मी दिलाय ना. हा, मग तू करून कसं चालेल? हा, म्हणून तू बस आणि बघ. हा, मुक्ता, जमेल ना तुला? नक्की जमल. भाकर का नाही, पोटच्या पोरावानी असते. त्याला नाऊ माकू घालून, अंजारून, गोंजारून आपल्याला हवं तसं घडवावं लागतं. पार्वती माईनं बाप्पाला घडवलं ना तसं. आणि मग त्याला त्याच्या अंगानं मोठं करायचं.
पुण्यावानी वागलं की शाबास म्हणायचं, पाठीवर थाप घालायची. पण ते जर चुकलं तर हलकेच धपाटे घालायचे. तुकडे होईस तोर मारायचं नाही, मार द्यायचा पण मायेनं. आणि एकदा का ते मोठं झालं की त्याचं बोट धरून 4 भिंती बाहेर घेऊन जायचं. त्याला दुनिया दाखवायची, फिरवायची आणि त्याची चटके त्याला सोसू द्यायचे. आणि आज का त्याने चटके सोसले तर उद्या आगीच्या फोपाट्यात जरी अडकलं तरी त्याच्या बळावर ते मोठं होतं की नाही बघ. बघ दिसते की नाही पोटच्या पोरीवानी. माझी आई नाही माझ्यासारखीच अडाणी होती, पण जात्यावर चुलीवर चटाचटा शब्दाला शब्द जोडून गाणी गायची. सगळा संसार तिनं गाण्यातूनच शिकवला मला. आणि आता मी तुला शिकवते. बर बाई, संसार नाही शिकवत पण पिठलं तर करायला शिकलं पाहिजे ना. आता नीट कान देऊन ऐक. इहिरीच्या पाण्याला पिठा मिठाची जोड, हळदीला आणि तिखटाला बी मानून घ्यायच गोड. इहिरीच्या पाण्याला पिठा मिठाची जोड, हळदीला आणि तिखटाला बी मानून घ्यायच गोड. ठेचून ठेचून जिरवायाची लसण मिरचीची खोड, तडतड मोहरीत घालायाची मग कांद्याची फोड. इहिरीच्या पाण्याला हळदीला आणि तिखटाला. फोडणीला तांबड फुटल की थांबता येत या कुठल. पिठा मिठाचं सारण घालून मी बाईदार मिटल. फोडणीला तांबड फुटल की थांबता येत या कुठल. पिठा मिठाचं सारण घालून मी बाईदार मिटल. दार उघडून पायाला तर डोळ्याचं पारण पेटलं. चांदीच्या कढईत सोन्यावानी घावलं हे पिठलं. इहिरीच्या आपले आचारी सनकी विचारी कॅप्टन कुक. दुसरीकडे आहे एक नारी जी सगळ्यांना पडते भारी. भाई आपली मुक्ता खान.